विद्यार्थ्यांसाठीच 10वी-12वीच्या पुरवणी परीक्षेसाठी बोर्डानं डिजिटल तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतलाय। प्रायोगिक तत्वावर एका विषयाची प्रश्नपत्रिका केंद्रावर डिजिटल पद्धतीने पाठवणार आहे। उत्तरपत्रिका ही डिजिटलच तपासली जाईल। या प्रयोगाच्या यशानंतर पुढच्या वर्षापासून मुख्य परीक्षेत हा बदल लागू केला जाईल। 10वी आणि 12वीचे पेपर आता डिजिटल पद्धतीने तपासले जाणार आहे। त्यामुळे आपण आशा करू शकतो यात पेपर तपासणीमध्ये तांत्रिक चुका टाळता येतील। परीक्षेच्या उत्तरपत्रिकाही आता डिजिटल प्रणालीद्वारे तपासल्या जातील। प्रायोगिक तत्वावर ही संपूर्ण प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। या प्रयोगाच्या यशानंतर खरं तर पुढच्या वर्षापासून मुख्य परीक्षेतही हा बदल केला जाऊ शकतोय अशी शक्यता आहे। 10वी आणि 12वीचे पेपर आता डिजिटल पद्धतीनेच तपासले जाणार आहेत। शिक्षकांकडून हे पेपर तपासले जाणार नाहीत, डिजिटल पद्धतीने तपासले जातील। सध्या तरी प्रायोगिक तत्वावर एका विषयाची प्रश्नपत्रिका केंद्रावर डिजिटल पद्धतीने पाठवली जाईल आणि त्यानंतर हा प्रयोग केला जाईल। उत्तरपत्रिका ही डिजिटल पद्धतीनेच तपासली जाईल आणि या प्रयोगाच्या यशानंतर पुढच्या वर्षापासून मुख्य परीक्षेत हा बदल लागू केला जाईल। त्यामुळे पेपर तपासणीची ही जी प्रक्रिया आहे ती अधिक पारदर्शकरित्या पार पाडण्यासाठी पारदर्शक होण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जाते।